आपण बघत आहात आवाज कसमादेचा। मालेगाव शहरातून एक अत्यंत चिंताजनक घटना समोर आली आहे। गिरणा नदीच्या पुराच्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या एका तरुणाला पाण्याच्या वेगवान प्रवाहाने वाहून नेल्याने तो बेपत्ता झाला आहे, तर दुसऱ्या तरुणाचा सुदैवाने जीव वाचला। मिळालेल्या माहितीनुसार मोहम्मद आदिल शकील अहमद राहणार गुलशेर नगर मालेगाव हा तरुण आपल्या मित्रासोबत झांजेश्वर मंदिर परिसरातील गिरणा नदीवर गेला होता। नदीला पूर आल्याने पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान होता, तरी दोघेही तरुण पाण्यात उतरले। काही क्षणातच दोघेही प्रवाहासोबत लांबपर्यंत वाहून गेले। यामध्ये एका तरुणाने प्रसंगावधान राखत स्वतःचा जीव वाचवला, मात्र मोहम्मद आदिल शकील अहमद हा पुराच्या पाण्यात वाहून गेला असून तो अद्याप बेपत्ता आहे। घटनेची माहिती मिळताच मालेगाव महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। शकील तैराक आणि त्याच्या संपूर्ण पथकाने कालपासून अखंड शोध मोहीम सुरू ठेवली आहे। मात्र नदीतील प्रचंड प्रवाह आणि पाण्याची वाढलेली पातळी यामुळे शोधकार्यात मोठ्या अडचणी येत असून वृत्त तयार होईपर्यंत बेपत्ता तरुणाचा शोध लागलेला नाही। पावसाळ्यात नदी, नाले आणि धबधब्यांमध्ये पाण्याचा वेग अचानक वाढू शकतो, त्यामुळे अशा ठिकाणी पोहण्यासाठी किंवा सेल्फीसाठी जाणे जीवावर बेतू शकते। नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून स्वतःची सुरक्षितता जपावी असे आवाहन आवाज कसमादेचा वृत्तवाहिनीच्या वतीने करण्यात येत आहे।